अध्याय 7. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्लोक पहिला आणि दुसरा. श्री भगवानुवाच. मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज् ज्ञातव्यमवशिष्यते. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगमुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणवायचे शिल्लक राहत नाही. भावार्थ. निराशा, ज्ञान, कर्म, संन्यास, योग सगळं जाणून आता विज्ञान म्हणजे काय हे भगवंताच्या अमृतवाणीतून ऐकायचे. विज्ञान म्हणजे काय? शास्त्र. कोणतेही काम करायचे अचूक तंत्र आणि करायची योग्य पद्धत. तसे योगामागेही विज्ञान आहे. त्यामागे कारण आहे, त्याला पद्धत आहे, परिणाम आहे. काय करायला हवे, काय टाळायला हवे हा विचार आहे. आजार म्हटलं की पथ्यही आलं आणि औषधही. काही करायचं असेल तर वेळ हवा, शक्ती हवी आणि ज्ञानही. प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे. हा विश्वाचा पसारा इतका बिनचूक चालतो, त्यामागे ठोस शास्त्र आहे, नियमितता आहे. असं होत नाही की आज सूर्य उगवला नाही, बिघाड आहे, देव चुकत नाही. आपल्याला त्यामागची कारणे कळत नाहीत, कारण आपला त्याच्यावरचा विश्वास कमी पडतो. आपण वाचतो खूप, विचार कमी करतो आणि अंमलात त्याहूनही कमी आणतो. भगवंताला जाणून घ्यायची आपली मनोमन इच्छा असते. त्यासाठी लागणारे कष्ट आणि तयारी किती हवी हे या श्लोकात सांगितले आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर खूप अटी शर्ती असतात. देव असतो कसा हे ज्ञान मिळवायचे असेल तर पूर्वतयारी हवीच. भगवान सांगतात की मी सर्वाभूती आहे. शक्ती, बुद्धी, समृद्धी ही माझीच रूपे आहेत. माझे अस्तित्व जाणून घ्यायचे असेल तर भक्त कसा हवा? देवाविषयी त्याला प्रेम हवे. त्याने अनन्य भावाने देवाला शरण जायला हवे. त्याचे अंतःकरण योगमय हवे. कोणतीही गोष्ट मिळवायची तर या गोष्टी हव्यातच. प्रेम म्हणजे आत्यंतिक आपुलकी, विश्वास, निरपेक्ष भावना. त्यात मागण्या नसतात. माझं हे काम कर, मग मी तुझा भक्त, मग मी तुझी आरती करीन, काय काय देईन म्हणजे मला शक्य आहे ते, याला प्रेम म्हणत नाहीत. हा व्यवहार झाला. पास झालो तर पेढे, नापास झालो तर देवच बदलायचा हे बरोबर नाही. देव दिसावा म्हणून नवस बोलल्याचे ऐकिवात नाही. लहान मुलाचे आईवर प्रेम असते तसे प्रेम हवे. तू हवास, बाकी काही नको. लहान मूल होऊन त्याला हाक मारायची. तू माझी माय, मी तुझा कान्हा, मी तुझे लेकरू, मिळो तुझा पान्हा. क्षणभर नजरेआड झालास तर जीव कासावीस होतो. कुठेही जाऊ नकोस. तुझा सहवास इतकीच आस. तुझी कृपा राहू दे. बाकी तू म्हणशील ते इतकी आर्तता हवी. हा झाला अनन्य भाव. न अन्य, अनन्य. ते सोडून दुसरे काही नको. तुझी रूपे ठाई ठाई. लहान मूल आपल्या घरी आलं की कसं बोलतं, वागतं. त्याच्या आईच्या पिशवीला हात लावला रे लावला की लगेच आमची आहे. मग मी रे, तू माझी काकू. पिशवी माझ्या आईची आहे, आमची आहे. तसं आपण एका देवाची उपासना करतो, ध्यानी मनी त्याचाच विचार हवा. सहज आपण कोणत्या तरी देवळात जातो, हात जोडले, प्रदक्षिणा घातली, मनात जप सुरू केला. देवासमोर उभे राहिल्यावर वाटायला हवं, अरेच्चा हे देवीचं मंदिर आहे, आपण वेगळं म्हणत होतो, असंच व्हायला हवं. अव्यभिचारी भक्ती.
समोर कोणाची मूर्ती असो, आहे माझं आराध्य. आई ओरडली तरी आईच हवी असते, मारलं तरी तिच्याच जवळ जाणार. मूल असं करत नाही की ही आई फार चिडकी आहे, ती समोरची बाई फार प्रेमाने खेळवते भरवते, तिलाच आई म्हणू. तसं तू तार नाहीतर मार, शरण तुला भगवंता. अंतःकरण योगमय हवे, म्हणजे भक्तीतही शक्ती हवी, समर्पण हवे, सातत्य हवे. सतत जागरूक राहायला हवे. झोपले तरी आईजवळ आहे की नाही मिटल्या पापण्यांना कळायला हवे. आपल्या भक्तीवर विश्वास हवा. एका मुनीची गोष्ट आहे. दूध घेऊन पहिलं तीरावरून एक गवळण यायची. होडी उशिरा आली की रतीब उशिरा यायचा. ते तिला म्हणाले, नाव कशाला हवी, रामाचे नाव घे, चालत ये. दूध वेळेवर येऊ लागले. मुनी हे विसरून गेले. काही दिवसांनी अचानक त्यांना आठवलं, काय ग, हल्ली वेळेवर येतेस? तिने सांगितलं, हो, चालत येते ना म्हणून. त्यांना आश्चर्य वाटले. ते नदीवर गेले. नदीला भरपूर पाणी होते. ते धोतर सावरत बिचकत पाय टाकू लागले. गवळण म्हणाली, लक्ष रामाकडे, नाव घ्यायचं, चालायला लागायचं. ती चालत पोहोचली पलीकडे. गुडघ्यापर्यंत पाणी होते. पाण्याला जोर होता, पण मनात विश्वास होता. असे आयुष्यात राहता आले पाहिजे. देव आहे ना, आपण प्रयत्न करू, होईल ते चांगले होईल. विश्वास आहे तिथे प्रेम आहे, प्रेम आहे तिथे निष्ठा आहे, निष्ठा आहे तिथे योग असतोच, योग असेल तिथे परमेश्वर असतोच. कसे ते या अध्यायात जाणून घेऊ. श्लोक 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. शब्दार्थ. हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. भावार्थ. लाखात एखादा साधक मनुष्य सिद्धयोगी होतो, ज्याला देव म्हणजे काय ते कळते, असं भगवान सांगत आहेत. प्रयत्न म्हणजे काय, खरा देव कसा आहे हे आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचे असते, पण त्यासाठी जे कष्ट करायला हवे ते हजारात एखादा घेतो. नियम असतात, 999 लोक ते पाळत नाहीत. असे नियम पाळून साधना करणाऱ्या हजारात एखाद्याला देव म्हणजे काय ते समजते. जसे बोलणे अचूक नेमके हवे, तेही जमत नाही. नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये इतके सरळ नाही. आवश्यक तिथेच बोलावे. खऱ्याने गाय मारली जात असेल तर खोटे बोललेले क्षम्य आहे. जिथे बोलणे आवश्यक आहे तिथे मौन हा प्रमाद आहे. काही जण मौन पाळतात. खाणाखुणा, हातवारे, लिखापिढी करून संवाद साधतात. मौन असे नसावे. मौनात मनातले उलटसुलट विचार थांबायला हवेत. समोर आग लागली तरी ते सांगितले नाही तर मग असे मौन नसावे. आचार, विचार, आहार या सर्वांचे असे प्रमाण नियम आहेत, ते अंगीकारायला हवेत. तारतम्य आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून वागायला हवे. देवाला काय आवडेल, तो कसा दिसतो, तो असतो कुठे आणि असतो कसा, त्याचे व्यापक स्वरूप समजायला मन बुद्धीची खूप तयारी लागते. तर काय करावे, काय टाळावे हे समजते. नाहीतर गल्लीत चोर आला की कुत्रे ओरडतात, त्यातलीच गत होते. बघितलेला एकाने असतो, त्याला साथ द्यायला बाकीचे ओरडतात. चोर बिस्किटे देतो, ते बिस्किट खाऊ लागतात. मिळाला रे माल असं कुत्र्याला वाटतं. चोर पसार होतो. कुत्रा इमानदार असेल, हुशार असेल तर तो बिस्किटात रमत नाही, पाठलाग करतो. चोर थांबतो, विचारतो, चोरलेलं हवं की चोरी करणारा. चोरलं काय? हृदय देवा. काय देऊ मी? काही नको. माझ्या हृदयात तू राहा. तुझ्या पायाशी जागा दे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. असं आहे. सगळे देवाच्या मागे लागतात. त्याच्याकडे डबल आहे ना, दे ते आमचं आहे. तो त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. काहींची परीक्षा घेतो, काहींना संकटे देतो, काहींना मान मरातब, प्रसिद्धी, श्रीमंती देतो. माणसं त्यात रमतात, अजून मागतात, तेही देतो. माझं आहे. देणारा कोण? तो दिसायला हवा असे ज्याला वाटेल. दर्शन दे रे म्हणत जो सगळं सोडून देईल त्याला तो दिसतो. माझे माझे
जन्माचे ओझं झालंय, तेही तूच घे, सगळं कृष्णार्पण. असा कोण असतो? लाखात एक असणार. बाकीचे कसे असतात? माझं ते माझंच, तुझं ते माझ्या बापाचं. सगळं लक्ष लोण्यात. लोणी देऊन स्वतः निघून गेला. लोणी हवंय की लोणी देणारा? थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.